पेक्षा झणझणीत मिसळ मिळेल. हॅलो, हाय, नमस्कार. हा यूट्यूबचा पहिला व्लॉग आहे आणि आम्ही चाललोय जेजुरीला. ए वीर, आपण कुठे चाललोय? जेजुरी. हॅलो, आता आम्ही आलेलो आहोत महाबाराची मिसळ. MS12 आणि महाबारा. वाव, बघूयात कसं आहे. आम्ही चाललोय ऑन द वे टू जेजुरी आणि आता नाश्त्यासाठी इथे थांबतो. आम्ही नाश्ता करायला थांबलोय. वीर काय खातोय? डोसा आणि मिसळ. हाय हाय दत्ता. एवढं भारी कोट तुम्ही कधी बघितलंय का? इथे तुम्हाला मुलीपेक्षा तिखट आणि बायकोपेक्षा झणझणीत मिसळ मिळेल. ते असं फक्त पुणे किंवा पुण्याच्या आसपासच बघायला मिळतं. इकडे कधी आला तर इथे व्हिजिट करा, महाबाराची मिसळ. देवाच्या अंगावर टाकून द्या, बाहेर आल्यावर कसं होईल तिथं 5 वेळा उधळायचं. मुठी भरून घ्या. ती जरी एक नारळ तुमच्यावरती देतात, देवाला 2 बायका आहेत, कालमध्ये मार पौष महिना आहे नाही. जेजुरी गडावर दर्शन कसं झालं, काय काय गोष्टी नव्याने कळल्या, हे मला तुम्हाला सांगायचंय. चला जेजुरीची सफर करूयात. जेजुरी गडाच्या पायथ्याशी आम्ही पोहोचलेलो आहोत. जेजुरीला पुन्हा खूप वर्षानंतर पुन्हा एकदा योग आलेला आहे आणि आता तुम्हाला दाखवणार आहे मी जेजुरी गडावर जाऊन मल्हाराचं दर्शन आपण घेणार आहोत. 12-13 वर्षांनी पुन्हा येते. ही पहिली पायरी बबुडी काय नाही. पायऱ्या चढताना इतकं प्रसन्न वाटत होतं आणि मला माहीत नाही, पण काही काही जी देवस्थान आहेत ना, तिथे वाईबच इतकी भारी असते की कितीही पायऱ्या असतील तरी आपण एवढ्या पायऱ्या चढतोय किंवा थकलोय, दमलोय असं अजिबात वाटत नाही. सो मला असं वाटतं की तो देवच आपल्याकडून ते करून घेत असतो. कारण या पण पायऱ्या 350-400 पायऱ्या जरी असतील तरी आम्हाला फार वेळ लागला नाही आणि आरामात चढलो. सो ते सगळं आपल्याकडून करून घेतलेलं असतं असं मला वाटतं. पण तिथे पोहोचल्यावरचा जो फील आहे तो इतका भारी होता, म्हणजे खूप प्रसन्न वाटत होतं आणि भरून पण आलं होतं की फायनली आपण इथे आलोय आणि आता आपण मार्तंडाचं दर्शन घेणार आहे. सो खूप छान वाटलं मला.
देवाची नगरी पावन झाली या धरती. देव 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 माझा मल्हारी, मातंड भैरवा मल्हारी. शिवहरा तू माझा मल्हारी, भक्तांचा आहे तू भोला भंडारी. शिवहरा तू माझा मल्हारी, भक्तांचा आहे तू भोला भंडारी. येळकोट येळकोट गजर करी, कुलदैवत तू माझा मल्हारी. सोन्याची जेजुरी देवाची नगरी, सोन्याची जेजुरी देवाची नगरी पावन झाली या धरती. ज्याला काशीला जायला गाभाऱ्यात जाऊन आम्हाला दर्शन घेतलं. तर देवस्थानाबद्दल एक थोडंसं सांगा आम्हाला. देवसंस्थांमध्ये चांगल्या प्रकारे काम करतं, भाविकांना मोठमोठ्या सुविधा देतं. तर जेजुरीमध्ये खंडोबावर 12 उत्सव प्रत्येक उत्सव म्हणला तरी चालेल. इथे सोमवती विशेष मोठी मानली जाते. त्याचबरोबर दसरा उत्सव पण मोठ्या प्रमाणावर असतो. उत्साह मोठ्या उत्सवाने साजरा केला जातो. या उत्सवासाठी अनेक राज्यातून परराज्यातून भाविक दाखल होत असतात, दर्शनाचा लाभ घेत असतात. पण दर्शनाचा लाभ घेत असताना मार्तंड देवस्थान त्यांना अनेक सुखसुविधा देत असते, त्यांची काळजी घेत असते. तर उत्सव सांगायचं म्हणजे तर सोमवती, दसरा, माघ पौर्णिमा, पौष पौर्णिमा, परत एक वारीचं एक विशेष महत्त्व आहे. जो शैव आणि वैष्णवांचा मेळावा हा जेजुरीमध्ये घडतो. वारीमध्ये फक्त जेजुरी गडावरच घडतो. माऊलींची पालखी जेजुरी मुक्काम या ठिकाणी असते. त्यामुळे जेजुरीला एक विशेष स्थान मानलं जातं. आज पालखी सोडवत असताना प्रत्येक वारकरी जेजुरीचं दर्शन घेतल्याशिवाय पुढे जात नाही. कारण महाराष्ट्राचं अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत आहे जेजुरी. भाविक हे जेजुरी गडावर खास दर्शनासाठी आणि मल्हारीच्या भेटीसाठी येत असतात. ते जे महाराष्ट्रात जेजुरी ठिकाणी मिळेल बघायला. ते दर्शनाला भरपूर मोठमोठ्या प्रमाणातून भाविक येत असतात गडावर. आणि जे स्वयंभू लिंग आहे फक्त महाशिवरात्रीला उघडले जातात. त्याच्या दर्शनासाठी लोक भरपूर लांबून येतात.
ज्याला काशीला जायला जमत नाही त्यांनी जेजुरीला तरी नक्कीच जाऊन यावं. म्हणजे इतकं ते पवित्र स्थान आहे. आणि आमचं जेजुरीचं दर्शन तर खूप छान झालं. तुम्हाला आता काय काय बघायला आवडेल हे मला कमेंट्समधून नक्की सांगा. फॉलो करा, कमेंट करा, शेअर करा. थँक्यू सो मच.